मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सध्या या पुरस्कार सोहळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं। पण मंडळी, ज्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो ते महाजी शिंदे आणि त्यांची कामगिरी खूप कमी लोकांना माहिती। पानिपतचा कलंक पुसणारे, मराठा साम्राज्यात महत्त्वाचे योगदान देणारे, ज्यांना इंग्रज मानाने द ग्रेट मराठा म्हणायचे, असे महाजी शिंदे नक्की कोण होते? त्यांची इतिहासातली कामगिरी काय? त्यांची कारकीर्द नेमकी कशी होती? या सगळ्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी काजल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय। मंडळी, मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे महाजी शिंदे। महाजी शिंदेंचा जन्म 3 डिसेंबर 1730 ला झाला होता। त्यांचे वडील राणोजी शिलेदार होते। वयाच्या 10व्या वर्षापासूनच ते आपल्या वडिलांबरोबर मोहिमेला जात। राणोजींसोबत माळवा आणि उत्तरेतल्या मोहिमांमध्ये महाजींनी सहभाग घेतला होता। तळेगाव उमरीत निजामासोबत झालेल्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्र्यंबक किन्नड यांना साथ दिली होती। 1742 मध्ये बेळूरच्या लढाईत महाजी यांनी भाग घेतला होता। या लढाईत मराठ्यांनी निजामच्या सैन्याला परतावून लावलं होतं आणि यानंतरच महाजी नावारूपास आले होते। 1745 ते 1761 हा मराठ्यांच्या राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो। या काळात महाजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांचे नेतृत्व केले होते। मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मतनगर, ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईतही महाजी शिंदे यांचा हिरिरीचा सहभाग होता। नंतर छत्रपती संभाजीनगर, सागरखेडले, पंजाब या मोहिमांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता। मल्हारराव होळकर यांच्या साथीने महाजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली। रतनगड, लालगड, बिकानेर, लासवारी, लाखमगड, कुंभेर, ढीक ही मराठा साम्राज्याला जोडली गेली। तसेच जोधपूर व जयपूर या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले। मथुरा हे मुघल सत्तेखाली होते। ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला। शिंदेंच्या अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झालं। जानेवारी 1758 मध्ये महाजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले। शिवाय पानिपतच्या तिसऱ्या लढाईतही महाजी सहभागी झाले। या लढाईत त्यांच्या पायाला झालेल्या जखमेने त्यांना काहीसं अधूपण आलं होतं। हा काळ होता 1761 चा। पानिपतच्या युद्धाने मराठ्यांची अतोनात हानी झाली होती। माणसं मारली गेली, पराभव तर झालाच, पण तिजोरीलाही प्रचंड मोठा फटका बसला। पानिपतच्या या युद्धानंतर मराठ्यांच्या एकछत्री वर्चस्वाला कळा लागली। या पराभवाच्या आणि आपतांना गमावण्याच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला। नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपतचं हे अपयश धुवून काढण्यासाठी महाजी शिंदेंना दिल्लीला पाठवलं। इंग्रजांच्या नजरकैदेत असलेल्या शाह आलम बादशाहने माधवराव पेशवे आणि महाजींकडे संधान बांधून आपणास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली। माधवरावांनी हे आव्हान स्वीकारलं व विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे यांच्याबरोबर 50,000ची फौज देऊन उत्तरेकडे महाजी व तुकोजींच्या मदतीस रवाना केली। आता महाजी व तुकोजींच्या नेतृत्वाखाली मराठे अब्दालीचा अफगाण हस्तक नजीब खानच्या ताब्यातून दिल्ली मुक्त करण्याच्या कामगिरीवर निघाले। हे वर्तमान समजताच भयभीत झालेल्या नजीब खानाने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला, परंतु महाजींनी तो झिडकारला। मराठ्यांच्या भीतीने हाय खाऊन 31 ऑक्टोबर 1770 रोजी नजीब खान मरण पावला। नजीब खानाचा मुलगा झाबेदा खान याने दिल्लीचा ताबा घेतला होता। मराठ्यांच्या फौजा दिल्ली जवळ पोहोचल्या। 7 फेब्रुवारी 1771 रोजी महाजी शिंदे यांनी दिल्ली शहर जिंकून घेतलं व दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला। झाबेदा खान व कासिम अली खान याने काही काळ प्रतिकार केला, पण मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि मराठ्यांनी त्यांना कैद केलं। 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा दिल्लीवर फडकावला। 1777 मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते। यात महाजी यांनी निर्णायक कामगिरी केली होती। 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला। त्यानंतर रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला। 12 भाई कारभारानुसार नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला। रघुनाथरावाला पेशवे पदावरून हटवले। या 12 भाईंमध्ये महाजी व नाना फडणवीसांची भूमिका महत्वाची होती। पानिपताच्या युद्धानंतर महाजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं। तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या महाराष्ट्रातल्या सैनिकांची भरणा होती। महाजींनी सैन्याचं स्वरूप बदललं। उत्तरेत राहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं म्हणून महाजींनी उत्तरेतून सैन्यात भरती करायला सुरुवात केली। यातूनच शिंदेच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला। यात महाराष्ट्रातले अधिकारी होतेच। डी पॉइंट या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महाजींनी त्यांच्या सैन्यात केली होती।
प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात, याशिवाय महादजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांचीही आपल्या सैन्यात नेमणूक केली होती. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्याचं काम होतं. यासोबतच महादजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक केला. त्यांनी ब्रांज तोफा घडवून आणल्या, फाउंड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला. महादजी शिंदेंमुळे शिंदेच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र होती. महादजींकडे 30,000 कवायती पायदळ, 500 तोफा, 30,000चं घोडदल होतं. हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे. इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले. सिंधिया म्हणून आज ओळखले जाणारे भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया उर्फ शिंदे, त्यांचे वडील माधवराव आणि आजी विजयाराजे याच शिंदे घराण्यातले. महादजी शिंदे वारकरी संप्रदायाचे होते. 18व्या शतकात पेशवे काळात वारकरी संप्रदायातले संत मल्लप्पा वासकर यांच्याकडून महादजींनी भागवत धर्माची दीक्षा घेतली होती. महादजींच्या गळ्यात तुळशीची माळ असे. त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही लिहिला होता. हिंदी, उर्दू, संस्कृत, फारसी या भाषांवर महादजींचं प्रभुत्व होतं. महादजी मराठी व हिंदी भाषात कविता करत असत. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, महादजींनी भागवत पुराणही लिहिलं होतं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले. महादजींनी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती. तर बीडमध्ये शाह मनसूर बाबा म्हणून फकीर होते. ते कृष्ण भक्त होते, कबीरी संत होते. त्यांच्याकडून महादजींनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यांनी मथुरेत राहून कृष्ण भक्तीच्या अनेक रासलीला लिहिल्या होत्या. महादजींच्या देवघरात मनसूर बाबांच्या पादुका, कृष्ण, पांडुरंग आणि दत्ताच्या मूर्ती होत्या. आज हे सगळं ग्वाल्हेरला आहे. तिथे मनसूर बाबांचा उरूसही होतो. दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792 मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेल्या दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे 2 वर्ष महादजी पुण्यातच वास्तव्याला होते. पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्ये जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची, दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. महादजी शिंदे यांच्या या कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.